देवेंद्रजी कधीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत। स्वतःच्या अतिरेकी महत्वाकांक्षेपोटी मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद लावण्याचं पाप हे देवेंद्रजींनी केलं। ज्याला ना अंदायचंच नाही ना तो 12 कारण सांगतो। ज्या लोकांना गुवाहाटीला पळूनच जायचं होतं त्यांनी त्यांच्या परीने कारण शोधली। आमचं चिन्ह आम्हाला पोचवण्यात आम्ही कमी पडलेलो आहोत। जे ॲक्सेसिबल आहेत असं स्वतः दावा करतात त्यांनी असे काय तीर मारले बरं? देवेंद्रजी काम करताना कधीच राज्यासाठी काम करत नाही। आता तर माझं हे ठाम मत झालंय ते पक्षासाठी सुद्धा काम करत नाही। भारतीय राजकारणातलं महिलांचं स्थान अजूनही म्हणावं तितकं उंचावलेलं नाही हे दुर्दैवाने नोंदवावं लागेल। देशातली पहिली महिला मुख्यमंत्री देण्याचा मान हा उत्तर प्रदेशला मिळतो आणि महाराष्ट्रात मात्र आजतागायत महिला मुख्यमंत्री होत नाही। हिंदुत्व की सेक्युलरिझम? संविधानवादी। पण कॉन्स्टिट्यूशन सेक्युलर आहे। कॉन्स्टिट्यूशन ह्युमॅनिझम सांगणारा आहे। उद्धव ठाकरे यांची शिवसेना हिंदुत्ववादी आहे की संविधानवादी? नमस्कार, द पॉलिटिक्सच्या अँटी चेंबरमध्ये सगळ्यांचं स्वागत। आज आपण अशा व्यक्तीशी बोलणार आहोत ज्या उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्त्या आहेत, उपनेत्या आहेत। त्यांची फायर ब्रँड नेत्या म्हणून अशी ओळख आहे। सुषमा अंधारे मॅडम, स्वागत आहे आपलं। नमस्कार। थँक्यू मॅडम, पहिलाच प्रश्न, 2 वर्ष झाली तुम्हाला पक्षीय राजकारणात सक्रिय होऊन, कसं वाटतंय? स्थिरावला आहात राजकारणात? हा परिघ माझ्यासाठी नवा आहे, हा परिसर नवा आहे। मी सोशल मुवमेंट मधली आहे आणि त्यामुळे बऱ्याचदा काम करताना आपण सोशली करेक्ट राहिलं पाहिजे हा एक माझा आग्रह असतो। परंतु मी आत्ता ज्या पॉलिटिकल इरामध्ये काम करते इथे मात्र सोशली करेक्ट असण्यापेक्षा पॉलिटिकली करेक्ट असण्याला जास्त महत्त्व दिलं जातं आणि मग अशा वेळेला नाही म्हटलं तरी थोडासा गोंधळ होतो किंवा अडचणीत आहोत का आपण असं वाटायला लागतं। काही वेळेला हा मुद्दा कदाचित आपण अजून जास्त ताकदीने किंवा मोकळेपणाने मांडू शकलो असतो का असंही वाटतं। पण मला असं वाटतं की ज्या फील्डमध्ये मी आहे तिथल्या ज्या गरजा आहेत किंवा तिथली जी चौकट आहे त्याच्या स्वतःच्या नॉर्म्स अँड कंडिशन्स आहेत। सो या पिचवर खेळताना त्या नॉर्म्स आणि कंडिशन मला पाळायला लागतील। तुम्ही म्हणलात की पॉलिटिकल करेक्ट राहण्याचा प्रयत्न करायला लागतो, म्हणजे उदाहरण देऊन सांगाल म्हणजे काय? नाही, पॉलिटिकल करेक्ट म्हणजे काय की आता मी सोशली करेक्ट राहणाऱ्यांपैकी आहे। मला पॉलिटिकली करेक्ट राहण्यापेक्षा सोशल करेक्ट राहणं आवडतं असं मी म्हटलं। उदाहरणार्थ आज माननीय न्यायालयाचा एक महत्त्वाचा निर्वाळा आला ज्यात त्यांनी सांगितलं की चित्रा वाघ यांना त्यांनी म्हणजे सरळ कोर्टाने झापले आणि ऑनरेबल कोर्टाने सांगितलं की तुम्ही अशा पद्धतीने सोयीस्करवादी होऊ शकत नाही। तुमच्यासारख्या लोकांमुळे जनहित याचिकांची एका अर्थाने टिंगल उडेल की काय अशी परिस्थिती आहे। तुम्ही कालपर्यंत संजय राठोडांना वेगळं बोलताय आणि आत्ता तुम्ही वेगळं बोलताय। आता तुम्ही माघार घ्यायची ठरवताय, आता तुम्ही केस मिटवायची भाषा करताय। हे कसं काय चालू शकतं? तर आता हे जे आहे वागणं हे पॉलिटिकल करेक्ट आहे चित्रा वाघांच्यासाठी। म्हणजे विरोधात जोपर्यंत संजय राठोड होते तोपर्यंत आपण वाटेल ते त्यांना बोलू शकतोय, पण आता ज्या वेळेला ते सरकारच्याच पंक्तीला बसलेले आहेत त्यावेळेला मात्र ते त्यांच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतात। तर हे पॉलिटिकल करेक्ट आहे। मी असा विचार करते की काय मला हे जमेल का? तर कदाचित नाही। मुळात मी भूमिका घेताना फार विचार करून भूमिका घेते आणि एकदा भूमिका घेतल्यावर मग मी नो कॉम्प्रोमाइजिंग मोडवर स्वतःला ठेवते। तर त्यावेळेला मी माझ्यासाठी सोशली करेक्ट काय आहे हे जास्त ठरवते की सामाजिक न्यायाची भूमिका काय आहे ती। हे जे आहे हे या पद्धतीची जी मांडणी आहे लोकांची ती तशी मांडणी तो काय म्हणता येईल त्याला एक बनचुकेपणा, जो राजकारणात एक बनचुकेपणा येतो तर तो अजून भिनला नाही। भिनायला हवा का? तर काही लोक म्हणतात की हो तो भिनायला हवा, ते जमलं पाहिजे, तुम्हाला तुमच्याकडे ती फ्लेक्झिबिलिटी आली पाहिजे। पण ती काही माझ्याकडे अजून ती फ्लेक्झिबिलिटी येत नाही। किंबहुना तुम्ही पाहिलं असेल की काही ठिकाणी काही लोक समजा एखादा पक्ष आहे आणि त्या पक्षाचे प्रमुख वावरत आहेत तर तिकडे ना बऱ्याचदा अननेसेसरी म्हणजे त्यांचं काम खरं तर फील्डमध्ये आहे, त्यांनी राज्य पिंजून काढायचं आहे, पक्ष मजबूतीसाठी काम करायचंय, तर एखादा माणूस एखाद्या पक्षाचा पुन्हा तो तिथेच दिसेल, पुन्हा तिथेच दिसेल। तर असं मला वाटतं की हे असं करण्यापेक्षा ना आपली गरज कुठे आहे, आपली गरज ही फील्डमध्ये जास्त, आपण फील्डमध्ये असलं पाहिजे। म्हणजे उदाहरणार्थ राष्ट्रवादी काँग्रेस आहे तर खूप लोक विचारतात अरे रुपाली चाकणकर या महिला आयोगाचं काम कधी करतात?
त्या जेव्हा बघावं तेव्हा त्या मंचावरच दिसत आहेत. त्या जेव्हा बघावं तेव्हा कुठल्याही कार्यक्रमात दिसत आहेत. या बाई फील्डमध्ये कधी जात असतील बरं, पक्षासाठी कधी काम करत असतील, त्या महिला आयोगाचे प्रश्न कधी सोडवत असतील. परंतु मला असं वाटतं की ते तसं वागणं त्यांच्यासाठी पॉलिटिकली करेक्ट असणं आहे. मला मात्र हे नको वाटते. मला असं वाटतं की मी सोशली करेक्ट असलं पाहिजे. माझी गरज ही त्या मंचांवर असण्यापेक्षा सुद्धा माझी गरज शांतीनगरमध्ये जर पूर आलेला आहे, एकता नगरमध्ये पूर आलेला आहे, कुठेतरी अजून एखादी वेगळी घटना घडली तिथे जास्त आहे, मी तिथे ते गेलं पाहिजे. तुम्ही राष्ट्रवादी पक्षाचं उदाहरण दिलं. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत असं होतं? नाही, आमच्याकडे होत नाही. तुम्ही जर बघितलं असेल तर आमच्याकडच्या इव्हन महिला नेत्या सुद्धा ज्या भागातला कार्यक्रम असेल त्या भागातली महिला त्या ठिकाणी ती त्या मंचावर असते. उदाहरणार्थ जर मुंबईत कार्यक्रम असेल तर तिकडे आमच्या किशोरी ताईच तुम्हाला दिसतील. इकडे वसई, नालासोपारा वगैरे भागात असेल तर तिकडे आमच्या ज्योती ठाकरे दिसतील, किंवा अजून कुठे कोकणात असेल तर आमची कोकणातली एखादी महिला दिसेल. नाशिक मध्य महाराष्ट्राकडे आमच्या निर्मलाताई गावित दिसतील. जळगावकडे गेला तर तिकडे आमच्या वैशाली सूर्यवंशी दिसतील. पक्षाने ती एक शिस्त लावलेली आहे की प्रत्येकाने आपली दिलेली जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडायची आहे. आणि पक्ष म्हणजे कुटुंब आहे. सगळ्यांनी आपापली कामं व्यवस्थितपणे पार पाडायची आहेत. त्यामुळे आमच्याकडे हा प्रॉब्लेम सहसा येत नाही. विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे. शिवसेना पक्षाची, ठाकरेंच्या पक्षाची काय तयारी सुरू आहे? काय स्ट्रॅटेजी आहे? स्ट्रॅटेजी तर नाही मला शेअर करता येणार कदाचित. हा, पण तयारी म्हणाल तर मला असं वाटतं की 4.5 वर्ष शांत राहायचं, सुस्त राहायचं. 4.5 वर्ष झोपून राहायचं. आणि कधीतरी एकदा इलेक्शन आलं की मग मी महाराष्ट्राचा दौरा करतो, मी एखादी प्रेस कॉन्फरन्स घेतो. ही पद्धत शिवसेनेची नाही. शिवसेना डे 1 पासून काम करते. शिवसेना 24/7 काम करते. शिवसेना प्रत्येक प्रश्नांवर काम करते. त्यामुळे ठरवून फक्त निवडणुकीपुरती स्ट्रॅटेजी आखणं हा अजून कुठल्या तरी कंत्राटदार उपकंत्राटदारांचा जो काही असेल तो असेल, त्यांचा लुकआउट असेल. आमच्यासाठी मात्र 80% समाजकारण, 20% राजकारण आहे. सो आम्ही त्या पद्धतीने काम करतो. विधानसभांच्या निवडणुकांमध्ये आमच्याकडून आत्ता जी बांधणी चालू आहे त्यात जागा वाटपाची एका लेवलला चर्चा चालू आहे. दुसऱ्या लेवलला जागा वाटप झाल्यानंतर कोणत्या जागा घ्यायच्या त्यातल्या याच्यावर एक टीम काम करत आहे. आणि त्या टीमचं काम पूर्ण झालं की त्या जागा पक्षप्रमुखांच्या समोर ठेवल्या जातील आणि पक्षप्रमुख महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये त्या जागांवर चर्चा करतील की जेवढ्या अमुक एक नंबर्स आहेत आणि ते नंबर सोडून घेताना ते नंबर्स पर्टिक्युलर याच एरियातले असतील अशा पद्धतीने. तर तिसऱ्या पातळीवर आमच्याकडे आत्ता मतदार नोंदणी अभियान चालू आहे, सदस्य नोंदणी अभियान चालू आहे. आणि या 6 दिवसांमध्ये भगवा सप्ताह जो दरवर्षी घेतो आम्ही, तो भगवा सप्ताह चालू आहे. महत्त्वाचं म्हणजे उमेदवार आयडेंटिफाय करणं, त्यांचं प्रोफाइलिंग करण्याचं काम सुरू झालेलं आहे. आणि त्या प्रोफाइलिंगमध्ये पण आता आम्ही बऱ्यापैकी 50% पुढे गेलेलो आहोत. मला नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाबद्दल प्रश्न विचारायचा आहे. असं सांगितलं जातं की शिवसेना ठाकरे गटाला अपेक्षित यश मिळालेलं नाहीये. काय म्हणाल याबाबत? अ, या म्हणण्यात सत्यता आहे. कारण मला स्वतःला आमच्या एकूण पक्षाकडून किंवा आमच्या परफॉर्मन्समध्ये मला अपेक्षा होती की आम्ही एक 12 ते 15च्या दरम्यान राहू, आमचा जो परफॉर्मन्स आहे. पण तो आम्हाला 10 पर्यंतच नेता आला. मी 10 हा आकडा सांगते कारण रवींद्र वायकर यांच्या विरोधात जे अमोल कीर्तीकर उभे राहिले होते, आमचं आजही म्हणणं आहे की कीर्तीकर विजयी उमेदवार आहेत. सो आम्ही तो आकडा 10 धरतो. पण तो आकडा 12 ते 15 व्हायला पाहिजे होता हे मात्र नक्की. आणि तो तसा का झाला नाही याचं ज्या वेळेला मी स्वतः माझ्या पातळीवर काही इव्हॅल्युएशन करायचा प्रयत्न करते तेव्हा मला असं लक्षात येतं की चिन्हाचा आम्हाला फार मोठा फटका नक्की बसलेला आहे की आमचं चिन्ह आम्हाला पोचवण्यात आम्ही कमी पडलेलो आहोत. कारण काय झालं की आमच्या जर जागा कमी होण्याची जर एरिया बघितला, उदाहरणार्थ आम्ही कोकणात आम्हाला फार कमी मतं मिळाली. ती तशी का व्हावीत? कदाचित इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी आणि एकूण मोबिलायझेशन होणं यामध्ये कदाचित कोकण थोडासा दूरस्थ भाग पडतो की काय, की ज्यामुळे आम्हाला तिथे नीटसं पोचता आलं नाही. किंबहुना
अमोल कीर्तीकर आणि वायकर यांच्यामधले जर मतांचा तो ससेमिरा जर बघितला, ज्या पद्धतीने ते चेसिंग चाललेलं होतं, ते चेसिंग जर बघितलं, जर वातावरण एवढं आमच्यासाठी चांगलं होतं, तर ती ती मतं तिकडे कशी काय जाऊ शकतात? तर त्याचं हेही कारण आहे की लोकांच्या मनात ठाकरे आहेत, लोकांच्या मनात मातोश्री आहे, लोकांना जे काही फोडाफोडी झाली त्याचा राग पण आहे. मात्र लोकांच्या मनातला जो धनुष्यबाण होता तो अजून नीटसा पुसट झाला नव्हता. किंबहुना त्यात आम्ही कमी पडलो का आणि आम्ही त्याच्यावर अजून काम करायला पाहिजे असं मला फार प्रामाणिकपणे वाटतं. काही ठिकाणी काम करताना आमच्याकडून उमेदवार निवडीची चूक झाली असं एक म्हटलं जातं. उदाहरणार्थ, ज्या प्रश्नाकडे तुम्ही येणार आहात तर तुमच्या आधीच मी येते की सांगलीच्या जागेच्या संबंधाने बोललं जातं. परंतु काय होतंय ना की मुळात कोल्हापुरात किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमची जागाच नव्हती. आमची जागा होती कोल्हापूरची, पण ती जागा राजर्षी शाहू महाराजांची जी जागा छत्रपती शाहू महाराजांची जागा, ती शाहू महाराजांची जागा काँग्रेसने परस्पर जाहीर केलेली होती. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये पश्चिम महाराष्ट्रात आम्हाला प्रतिनिधित्वच नव्हतं. मग आम्ही कुठे लढणार होतो? पक्ष म्हणून आम्हाला सगळ्या भागांमध्ये प्रतिनिधित्व पाहिजे ना. ते मध्य महाराष्ट्रात पाहिजे, विदर्भात पाहिजे, ते कोकणात पाहिजे. तर पश्चिम महाराष्ट्रात आमच्याकडे जागाच नव्हती. साताऱ्यापासून खाली आम्ही कुठेच नाही. मावळात एक जागा लढतोय आम्ही आणि खाली आमची जागा पुण्यात नाहीये, साताऱ्यात नाहीये, सांगलीत नाहीये, कोल्हापुरात नाही. मग आम्ही लढायचं कुठे? हातकणंगलेत म्हणजे हातकणंगले एक जागा तुम्ही लढला. हातकणंगलेची जागा तर आमची ती होती जागा. म्हणजे तिकडे माने जे होते ते आमचेच उमेदवार होते पहिले. ठीक आहे. कोल्हापूरची जागा न लढल्यामुळे आम्हाला सांगलीची जागा लढणं क्रमप्राप्त होतं. दुसरं असं की आम्ही म्हणजे महाविकास आघाडी धर्म म्हणून जे असतं, अर्थात आता पुलाखालून बरंच पाणी गेलं, आता त्यावर पुन्हा बोलणं उचित नाही. पण नागपूरची जागा, जसं की नागपूरची जागा ही आमची पक्की बालेकिल्ला असणारी जागा, जिथे आता काँग्रेसच्या रश्मी वर्वे निवडून आल्या, तर ही जागा असेल. तर अशा काही जागा आम्ही सोडल्या ना, नुसत्या सोडल्या नाही. रामटेकची म्हणायचं. होय, नुसती जागा आम्ही सोडली नाही, तर ती जागा काँग्रेसची निवडून यावी म्हणून आम्ही प्रामाणिक प्रयत्नही केले. काँग्रेसने नाही केले असं म्हणायचं? नाही, काँग्रेस ते नाही केले असं मला नाही म्हणायचं. काँग्रेस फार चांगल्या पद्धतीने आमच्यासोबत स्टिकअप राहिली. फक्त त्या एका जागेमध्ये मात्र निश्चितपणे थोडासा अवमेळ झाला. कुठेतरी त्या वैचारिक आदान-प्रदानमध्ये जरा कमतरता निर्माण झाली आणि तो QS जो आहे त्याचा परिणाम काय झाला ते आपण बघतोय पुढे. पण सांगलीच्या जागेबाबतीत असं सांगितलं जातं की ही हायकमांड कडूनच लढली गेली काँग्रेसकडून. काय वाटतं? नाही, प्रत्येक जागा ही हायकमांड करूनच लढलेली असते. म्हणजे विशाल पाटील निवडून आले नाही, प्रत्येक जागा लढताना असंच ठरवलेलं असतं की पक्षप्रमुखच तिथे लढत आहेत अशा पद्धतीने. त्या काँग्रेसची जागा जी होती ना, जी विशाल पाटलांची, एकतर वसंतदादा पाटलांचा तो इरा आहे सगळा. वसंतदादा पाटलांच्या संबंधाने प्रचंड अनुकूलता लोकांच्या मनात आहे आणि महत्वाचं म्हणजे वसंतदादाच्या घराण्यातला कुठेतरी उभा राहतोय, तर त्याला एक एक इमोशनल, एक भावनिक किनार होती. आणि ज्या पद्धतीने मागच्या काही निवडणुकांमध्ये विशाल पाटलांची थोडीशी सरशी होता होता राहिलेली होती, तर त्या सगळ्यांचा वचपा काढण्याची एक लोकांना संधी होती. म्हणजे ती निवडणूक ही पॉलिटिकल या अर्थाने बघितलीच नाही. ती निवडणूक वसंतदादा पाटलांचा आपण फार देणं लागतोय आणि ते कुठे ना कुठे परतफेड केली पाहिजे या न्यायाने मतदार त्या निवडणुकीमध्ये वागले, हेही तितकंच खरं. असं सांगितलं, मी सांगलीच्या जागेवरच अजून एक प्रश्न विचारतोय. असं सांगितलं जातं, समजा तुम्ही ती जागा सोडली असती तर तुम्हाला मावळातही फायदा झाला असता आणि हातकणंगलेमध्येही फायदा झाला असता असं सांगितलं जातं. म्हणजे एका जागेच्या बदल्यात 2 जागांचं नुकसान झालं असं सांगितलं जातं. नाही, हातकणंगलेचं एक वेळ मी थोडंफार मान्य करू शकेल, पण मावळात काही त्यांचं स्टेक असायचं काही कारण नव्हतं. बऱ्याचदा आपलं काय म्हणता येईल त्याला, जातीगोतीचं, सोयऱ्या-धैर्यांचं असं जे काही एक राजकारण असतं किंवा नातेसंबंधांचं राजकारण असतं, तर त्याचा नाही म्हटलं तर एक साईड इफेक्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर तो साईड इफेक्ट, पण मावळात तो साईड इफेक्ट होण्याचं काही कारण नाही. तुम्ही पहिल्या प्रश्नाच्या उत्तरात म्हणाला की आम्ही कीर्तीकरांची सीट विजयी गृहीत धरलेली आहे. म्हणजे मला नाही समजलं. आम्ही आजही कीर्तीकरांना विजयीच गृहीत धरतो. सत्ता आणि पैशाच्या बळावर तुम्ही जरी निकाल फिरवण्याचा प्रयत्न करत असलात तरी आम्ही आमची न्यायालयीन लढाई लढतोय आणि आमच्यासाठी ही जागा ही विजयीच आहे, ती आम्ही विजयीच ठरतो. उद्धव ठाकरेंच्या बाबतीत एक टीका केली जाते, जेव्हा पक्ष फूट झाली तेव्हा ती टीका जास्त केली जायची.
उद्धव ठाकरे हे घरातले मुख्यमंत्री आहेत, जास्त ॲक्सेसिबल नाही आहेत, त्यांच्या आजूबाजूला बडवे आहेत. तुम्हाला काय अनुभव आला आणि काय म्हणाल या बाबतीत? म्हणजे खरंच ॲक्सेसिबल आहेत का उद्धव ठाकरे? ऍक्सेसिबल आहेत ते, त्यांच्या ऍक्सेसिबिलिटीवर का असे प्रश्न निरर्थक निर्माण केले जावे? लक्षात घ्या, त्यांचा जो एकूण कार्यकाल आहे तो 2.5 वर्षांचा. या 2.5 वर्षाच्या काळामध्ये फक्त राज्यच नाही तर अख्खा देश कोरोनासारख्या संकटाला सामोरा जात होता. आणि कोरोनाची जी प्रिकॉटरी जी अट होती, पूर्व प्रतिबंधात्मक अट, ती अटच ही होती की तुम्हाला तुमच्या जे व्यक्तिगत जे संबंध आहेत ते शक्य तेवढे टाळायचे आहेत आणि शक्य तेवढं तुम्हाला डिस्टन्स मेंटेन करायचं आहे, आयसोलेशन मध्ये राहायचं आहे. जर ही अटच होती आयसोलेशन मध्ये राहायचं आहे, हाऊ कॅन यू से की त्या माणसाची ऍक्सेसिबिलिटी नव्हती? हा एक भाग. दुसरं असं की जे ऍक्सेसिबल आहेत असं स्वतः दावा करतात, त्यांनी असे काय तीर मारले बरं? उदाहरणार्थ, ठाण्यामध्ये ज्या पद्धतीने एका रात्रीत रुग्णालयामध्ये 14 मृत्यू झाले, नांदेडमध्ये एका रात्रीत 28 मृत्यू झाले सरकारी रुग्णालयामध्ये, घाटीमध्ये एका रात्रीमध्ये 30 ते 35 मृत्यू झाले. इकडे महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या चेंगराचेंगरीमध्ये फक्त आणि फक्त सरकारच्या ढिसाळ प्रशासकीय गलथानपणामुळे शेकडो मृत्यू झाले. काय असे दिवे लावले बरं ऍक्सेसिबल असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी? याच्या विरुद्ध तुम्ही ज्यांच्यावर आरोप करताय ते सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना जेवढे कोरोना नसताना आत्ता एका रात्रीत मृत्यू झाले दवाखान्यातून, असे मृत्यू कोरोनाच्या काळातही झाले नाही. उलट त्यांनी एका ठिकाणी बसून जे अत्यंत उत्कृष्ट असं नियोजन केलं होतं, या नियोजनाला फक्त आणि फक्त महाराष्ट्रात नाही, सरकार भाजपचं आहे लक्षात घ्या, भारत सरकारने सांगितलं की दी बेस्ट जर कुठं काम झालं असेल कोरोनाच्या काळात तर ते महाराष्ट्रात झालंय. मुख्यमंत्र्यांनी केल्याशिवाय झालं का ते? विशेष जगाने, जागतिक स्तरावर युनोने जेव्हा या आणि हूने, विशेषतः वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने जेव्हा कोरोना कामाची दखल घेतली, तेव्हा हू असं सांगतं की सर्वाधिक लोकसंख्येची घनता असणारा प्रदेश हा धारावी आहे. हे सर्वाधिक लोकसंख्येची घनता असणाऱ्या प्रदेशामध्ये सुद्धा उत्कृष्ट पॅटर्न, धारावी पॅटर्न दाखवू शकलं ते राज्य सरकार मुख्यमंत्री साहेब उद्धव साहेबांच्या काळात दाखवू शकलं. त्यामुळे हा जो आरोप करण्याचा जो प्रयत्न आहे ना, मला वाटतं की ह्या ज्या प्रपोगेट करण्याच्या पद्धती आहेत, भाजपचा जरा मीडिया आणि IT सेल जो आहे ना तो जास्त सक्रिय आहे. आता 40 पैशाचा पहिले भाव होता तेव्हा इतके बिचारे सक्रिय होते, आता तर तो भाव 75 पैशावर गेलेला आहे. तर मग पापी पेट के लिए सब करना पडता है. तर 75 पैशाच्या भावासाठी हे सगळे लोक बिचारे तुटून पडतात, लिहित राहतात. पण लावारिस पेट्रोलरकडे मला काही ते फार महत्वाचं वाटत नाही. मी त्या कोरोनाच्या त्या मोजपट्ट्या जर बघितल्या तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जेव्हा सांगतं की सगळ्यात चांगलं काम भारतातल्या महाराष्ट्रातल्या मुंबई धारावीमध्ये झालेलं आहे, एवढ्या मोठ्या महामारीच्या काळात मुख्यमंत्री आपलं कर्तव्य चोख बजावतात. मला फरक पडत नाही ते रस्त्यावर उभे राहून काम करत होते, हॉस्पिटलला करत होते, की एका रूम मध्ये करत होते, कारण तेव्हाची अटच ही होती की ते कुठेच फिरू शकत नव्हते, त्यांना आयसोलेशन मध्येच राहावं लागत होतं. तुम्ही 2022ला शिवसेनेमध्ये प्रवेश केला, तुमचा अनुभव काय सांगतो? तुम्हाला उद्धव ठाकरे किती ऍक्सेसिबल आहेत? मला खूप इझिली ऍक्सेसिबल आहेत. डे टू डे मी बोलू शकते, माझं म्हणणं मी विदिन सेकंड पोचवू शकते, मला पाहिजे तेव्हा मी भेटू शकते. मला नाही आठवत की मला कधी मातोश्रीवर जाताना अपॉइंटमेंट घ्यावी लागली आहे किंवा मला तिकडे गेटवर कुणी अडवलंय, असं कधीच नाही झालं. किंबहुना जे काम करणारे लोक आहेत ते सगळे येऊ शकतात, जाऊ शकतात. काय असतं ना दादा, मी ते मागेही म्हटलंय, निनांद्याला 12 बुद्धी असतात, ज्याला नांदायचंच नाही ना तो 12 कारणं सांगतो. ज्या लोकांना गुवाहाटीला पळूनच जायचं होतं त्यांनी त्यांच्या परीने कारणं शोधली. कोणी हिंदुत्वाचं कारण शोधलं, कोणी फंड्सचं कारण शोधलं. आता फंड्स दादा देत नव्हते म्हटले, दादांच्या सोबत घरोबा केलाच की ते केले. हे सगळे कारणं शोधणारे जे लोक आहेत, मला असं वाटतं की मी कारणं शोधण्यापेक्षा मी कामाची संधी शोधणाऱ्यांपैकी आहे. त्यामुळे मला काही फरक पडत नाही या सगळ्या गोष्टींनी. आणि मला जिथे मी काम करते तिथे जर काही अडचण आली, इव्हन फील्डवर अडचण आली,
तर मी माझं म्हणणं पोचवू शकते माझ्या पक्षप्रमुखांपर्यंत. युट्यूबवर समजा तुमचं नाव टाकलं सुषमा अंधारे, तुमचे व्हिडिओज येतात आणि बहुतांश व्हिडिओजमध्ये तुम्ही देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. असं का? म्हणजे म्हणजे एकनाथ शिंदेवर पण तेवढी टीका केली नाही तेवढी देवेंद्र फडणवीसांवर, मी त्याचं कारण एकनाथ काय? शिंदेवर बोलते आणि मी खरंच कुणावरच टीका करत नाही. मी देवेंद्र फडणवीसांवरही करत नाही, उलट मी त्यांचा भाऊ असा उल्लेख करते आणि मी फार चांगलं त्यांना बोलते. टीका करण्यापेक्षा ना मला त्यांना बऱ्याचदा विचारावंसं वाटतं की तुम्ही आहात कोण? जेव्हा तुम्ही म्हणता ना की मी या राज्याचा मुख्यमंत्री, तो राज्याचा मुख्यमंत्री राज्याचा असतो, तो एका पक्षाचा नसतो. माझी अडचण अशी आहे की देवेंद्रजी काम करताना कधीच राज्यासाठी काम करत नाहीत. आता तर माझं हे ठाम मत झालंय ते पक्षासाठी सुद्धा काम करत नाहीत. देवेंद्रजी हे इंडिव्हिज्युअल स्वतःसाठी काम करतात. मी 2 वर्षांपूर्वी असं एकदा म्हटलं होतं की उद्या भविष्यात कधी मोदीजींनाच आव्हान देण्याचा प्रयत्न देवेंद्रजींनी नाही केला तर नवलच असेल. देवेंद्रजी तर करू शकतात प्रयत्न. अगदी याच न्यायाने मला आत्ता अजूनही वाटतं की देवेंद्रजी आजही अमित शहा वगैरे या सगळ्या लोकांना आव्हान देण्याचा सातत्याने प्रयत्न करतात. भलेही ते तोंडाने बोलून दाखवत नाहीत, पण त्यांच्या ज्या कृती असतात, ज्या पद्धतीचं ते कॅम्पेनिंग करतात, ज्या पद्धतीने त्यांची एक लॉबी सक्रिय झालेली आहे, ज्या पद्धतीने त्यांना विरोध करण्यासाठी अमित शहा यांची एक लॉबी आता सक्रिय झालेली आहे. कारण पंकजा मुंडे यांचं राजकारणातलं पुनर्वसन ही काही देवेंद्रजींची इच्छा नाहीये. पंकजांचे पुनर्वसन व्हावे ही तो अमित शहाची इच्छा आहे. विनोद तावडेंचा इकडे पुन्हा एकदा कमबॅक करणं आणि इकडे ढवळाढवळ करणं ही अमित शहांची इच्छा आहे. म्हणजेच देवेंद्र फडणवीस हे राज्याचे तर नाहीतच नाहीत, पण ते भाजपाचे सुद्धा नाहीत. हे मी फार जबाबदारीनं बोलते. देवेंद्रजी फक्त स्वतःचा विचार करणारे आहेत आणि माझा देवेंद्रजींवर राग असण्यापेक्षा आक्षेप आहे हा की फक्त आणि फक्त स्वतःच्या मुख्यमंत्री पदाच्या सत्ताकांक्षेपोटी अघोरी, अमर्याद, अतिरेकी जी त्यांची सत्ताकांक्षा आहे मुख्यमंत्री पदाची, त्या सत्ताकांक्षेपोटी त्यांनी अख्खा महाराष्ट्र वेठीस धरला. मी पुन्हा येईन हे वाक्य खरं करण्यासाठी. या महाराष्ट्राचं राजकारण त्यांनी अस्थिर केलं. आणि जेव्हा मी मुख्यमंत्री एक्झॅक्टली आणि मी जेव्हा पॉलिटिकल सायन्सची स्टुडंट म्हणून विचार करते ना, तेव्हा काय होतं ना दादा की या गोष्टीचा परिणाम खूप दुर्गामी होतो. एखाद्या राज्याचं सरकार जर अस्थिर असेल सातत्याने, तर त्या राज्यामध्ये गुंतवणूकदार गुंतवणूक करत नाही. त्याच्यामध्ये इंडस्ट्रियलिस्ट आपला पैसा टाकायला घाबरतात सतत जर अस्थिरता असेल तर. महाराष्ट्राचं राजकारण देवेंद्रजींनी स्वतःच्या मुख्यमंत्री पदापायी सातत्याने अस्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला, ज्याचा परिणाम महाराष्ट्रातली गुंतवणूक अनेक गुंतवणूकदारांनी काढली किंवा महाराष्ट्रातले उद्योग दुसरीकडे मायग्रेट होण्यापर्यंतचे ते परिणाम गेले. हे पाप देवेंद्रजींचं आहे. एक. दुसरं, स्वतःच्या अतिरेकी महत्वाकांक्षेपोटी मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद लावण्याचं पाप हे देवेंद्रजींनी केलं. हे तितकंच खरं आहे. तिसरं, कालपर्यंत गावगड्याची वीण इथला मराठा साळी माळी कोळी तेली तांबोळी आतार बागवान सुतार लोहार कुंभार हे जे सगळे लोक होते, जे अत्यंत गुण्यागोविंदाने नांदत होते, ते एकमेकांकडे संशयाने बघायला लागले जस्ट बिकॉज ऑफ देवेंद्रजी. चौथी गोष्ट, इथे राजकारणात अनेक लोक आली, त्यांनी नेते घडवले. पवार साहेबांनी नेते घडवले. वळसे पाटील असतील, हसन मुश्रीफ असतील, अजित पवार असतील, तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, हे सगळे नेते पवारांनी घडवले. किंवा आनंदराव अडसूळ असतील, चंद्रकांत खैरे असतील, अनिल परब असतील, उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, हे नेते बाळासाहेब ठाकरेंनी घडवले. देवेंद्र फडणवीसांनी नेते नाही घडवले. देवेंद्र फडणवीसांनी एक शाउटिंग ब्रिगेड तयार केली आणि माणसं भाड्याने आणली इकडून तिकडून. त्यांच्या सोबत जे आहेत ना ते नेते नाही आहेत. नितेश राणे, कंबोज, राणा, चित्रा वाघ हे नेते नाहीत. हे दे आर जस्ट अ पपेट. दे आर जस्ट अ पार्ट ऑफ देअर शाउटिंग ब्रिगेड. त्यांची जी एक शाउटिंग ब्रिगेड आहे त्याचा ते भाग आहेत. ज्या महाराष्ट्रात त्यांनी अशी शाउटिंग ब्रिगेड तयार केली, महाराष्ट्राचं राजकारण इतक्या गलिच्छ स्तरावर नेलं की आपण काल परवाची ती व्हिडिओ क्लिप बघितली असेल की ज्याच्यात त्या वाघबाई विद्या चव्हाणच्या प्रकरणात बोलताना सांगतायत की देवेंद्र फडणवीसांनी माझ्यावर एक विशेष जबाबदारी सोपवलेली आहे. किती घाणेरड्या पातळीवर. म्हणजे एकीकडे तुम्ही अनिल देशमुखांना उद्ध्वस्त करायचा प्लॅन करता, तिथेही उघडे पडता, आणि त्याच वेळेला
तुम्ही विद्या चव्हाण सारख्या एका बाईच्या आयुष्यात सुद्धा तुम्ही डोकावण्यापर्यंत तिथे तुमचे भाडोत्री लोक तुम्ही पाठवता, हे वाईट आहे. हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारे नाही. आणि म्हणून आणि आता तुमचा जो मुद्दा की बोलता बोलता तुम्ही म्हणाल की तरीही ते मुख्यमंत्री झाले नाही. दादा, मार्क माय वर्ड, मी नेता नाहीये, माझ्याकडे फार पैसे नाहीयेत, माझ्याकडे तुमच्यासारखं नेम फेम ग्लॅमर फायनान्स असलं काही नाहीये. साधा माणूस आहे. माझ्या साध्या घरात तुम्ही माझा इंटरव्ह्यू करताय. पण माझा जो काही राज्यशास्त्राचा अभ्यास आहे त्या अभ्यासाअंती सांगते, देवेंद्रजी कधीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत. आणि देवेंद्रजींनी जर मुख्यमंत्री व्हायचा नव्याने प्रयत्न केला तर यावेळेला देवेंद्रजींना अडवण्यासाठी इतर पक्ष सोडा, विरोधक सोडा, भाजपच्या इन्नर सर्कल मधलीच एक लॉबी एवढी सक्रिय होईल की ते देवेंद्रजींना मुख्यमंत्रीच काय, ते देवेंद्रजींना अक्षरशः उचलून बाहेर फेकतील. इतकी देवेंद्रजींची सध्याची स्थिती वाईट आहे. अनेक सर्वे सांगतात देवेंद्रजींचा चेहरा दाखवून जर भाजपने निवडणूक लढली तर भाजपला महागात पडेल. इव्हन भाजपाच्या इन्नर सर्कल मधल्या सुद्धा जर हालचाली बघितल्या तर त्या हालचाली सांगताहेत की भाजपला आता या घडीला देवेंद्रजींपेक्षा एकनाथ शिंदेंवर विश्वास जास्त वाटतोय. कमाल आहे. तुम्ही आता राजकीय संस्कृती घसरली असा उल्लेख केलाय, राजकीय संस्कृतीचा उल्लेख केला. संजय राऊत पण अनेकदा भाषा स्तर सोडून भाषा वापरतात अशी टीका केली जाते. अनेक अपशब्द असलेली व्हिडिओ त्यांचे इंटरनेटवर आहेत. काय म्हणाल? काय आहे ना, एकतर आमच्याकडे शाउटिंग ब्रिगेड नाहीये कोणी. जशा फडणवीस साहेबांनी एक शाउटिंग ब्रिगेड तयार, आमच्याकडे शाउटिंग ब्रिगेड नाहीये. आमचं एक ओपन किचन आहे, जे शिस्त ते दिसतं. तुम्ही खूप आक्रमक पद्धतीने, अत्यंत घाणेरड्या पद्धतीने जर तुम्ही आमच्या पक्षप्रमुखावर, मातोश्रीवर टीका करत असाल, विशेषतः मी आपल्याला अजून एक आठवण करून दिली पाहिजे. आपण गांभीर्याने या गोष्टीचं निरीक्षण करा साहेब. शंभूराजे देसाई, गुलाब पाटील, संजय सिरसाट, कुणीही शिंदे गटातला कुणीही असेल, अब्दुल सत्तार, इव्हन भाजपमधले लोक पण बरं का, म्हणजे उदाहरणार्थ प्रसाद लाड, कितीतरी नावं आहेत. ही लोक महिलांबद्दल काय पद्धतीचं बोलतात, विशेषतः विरोधकांच्या महिलांबद्दल काय बोलतात. शिवसेनेतला एक माणूस दाखवा की जो माणूस शिंदे साहेबांच्या कुटुंबाबद्दल बोलतो आम्ही कधी फडणवीस साहेबांच्या कुटुंबाबद्दल बोललो नाही. आम्ही राजकारणाची एक पातळी मेंटेन करतो. पण जेव्हा तुम्ही अत्यंत गलिच्छ स्तरांवर जाऊन जेव्हा तुम्ही वहिनींबद्दल बोलायचा प्रयत्न करता, मातोश्री मीनाताई ठाकरेंच्या बद्दल चिखलफेक करण्या इतपत किती गलिच्छपणा असावा की बाळासाहेब ठाकरेंचा हा मुलगा आहे की नाही, हे इतकं गलिच्छ, इतका घाणेरडेपणा. तर त्यावेळेला तुकोबाराय म्हणतात, अरे म्हणता कारे येते, पेराल ते उगवते, ठकासी व्हावे महाठक. आणि त्या ठकासी महाठक होण्याच्या भूमिकेतनं राऊत साहेब महाठकाची मग त्यांना बरोबर उत्तर देतात असं मला वाटतंय. मी तुम्हाला पुन्हा म्हणजे उपप्रश्न विचारतो. एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून तुम्ही अनेक वर्ष काम केलंय, तरीही संजय राऊतांची भाषा हा तुम्हाला प्रॉब्लेम वाटत नाही का? म्हणजे त्या समोरच्याहून टीकेला योग्य पद्धतीने अधिक उत्तर देता येईल असं नाही का वाटत? नाही, मला काय वाटतं माहितीये का, आपला तो बाबे आणि दुसऱ्याचं ते कार्ट, अशा न्यायाने भाजपा वागते. म्हणजे जेव्हा चित्रा वाघ सारखी एखादी बाई अत्यंत आक्रस्ताळेपणाने इतरांना चपलेने मारण्याची भाषा करते, तर त्यावेळेला भाजपा रणरागिणी वगैरे बोलायच्या तयारीत असतं. किंवा नवनीत राणा सारखी बाई अत्यंत गलिच्छ पद्धतीने आक्रस्ताळेपणा करत राहते. नवनीत राणा यांनी मतदारसंघाचे प्रश्न घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट मागितली आणि मुख्यमंत्र्यांनी भेट नाही दिली, तर मुख्यमंत्री नक्की दोषी आहेत. पण नवनीत राणा सारखी बाई मतदारसंघाचे प्रश्न घेऊन न जाता निव्वळ आणि निव्वळ एक धार्मिक स्तोम माजवण्याचा जेव्हा प्रयत्न करते, तर त्यावेळेला काही ताठर भूमिका घ्याव्या लागतात. पण आपल्याकडे अडचण काय होते ना, शील, चारित्र्य, विनयभंग, बलात्कार या सगळ्या संकल्पना फक्त स्त्रियांसाठी आहेत, पुरुषांसाठी नाहीत. जेव्हा राणासारखी बाई दमची भाषा करते, तर त्यावेळेला आपल्याला त्याच्यात काय विशेष वाटत नाही. मग त्यावेळेला संस्कार कुठे गेले असतात राणा कुटुंबाचे बरं? आणि तुम्ही इथपर्यंत गेल्यावरही आम्ही शांत राहावं. आम्ही शांत आहोत, आम्ही संत नाही. त्यामुळे जर तुम्हाला हीच भाषा कळत असेल तर त्याला इलाज नाही. मग काही वेळेला हे विशेष की ज्यांनी फार टोकाची प्रतिक्रिया दिली आहे
हे त्यांच्या बाबतीतच घडलेलं आहे, हे इनोसंट लोकांच्या बाबत घडलेलं नाही. उदाहरणार्थ, सुप्रिया सुळेंच्या संबंधाने प्रश्न विचारला जातो अब्दुल सत्तारला. काय बरं सत्तारचं एवढं? पण सत्तार ज्या पद्धतीने व्यक्त होतात हे कोणत्या परिभाषेत बसतं? तर त्यावेळेला सत्तारांवर काहीच बोललं जात नाही. संजय शिरसाट नावाच्या माणसाची काही भाषा आहे? कोणत्या अँगलने हा माणूस प्रवक्ता वाटतो, कोणत्या अँगलने याचा अभ्यास वाटतो? कोणत्या अँगलने तुम्हाला वाटतं की शंभूराजे देसाई हा मंत्री व्हायला काबिल माणूस आहे? ज्या माणसाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देता येत नाहीत. प्रश्न विचारला की तो माणूस फक्त आब्रू नुकसानीचा दावा टाकतो. अबे, तुमच्या खात्याची सगळी आब्रू चव्हाट्यावर आली, तुमच्या आब्रूची लक्तर सगळी महाराष्ट्राच्या वेशीवर टांगली गेली आणि तुम्ही काय आब्रू नुकसानीची भाषा करता? प्रश्नांची उत्तरं देण्याच्या ऐवजी तुम्ही अरेरावी करता, दडपशाही करता आणि त्या गोष्टी एलॉबरेट होत नाही, त्या गोष्टी अंडरलाईन होत नाहीत, त्या गोष्टी प्रकर्षाने दाखवाव्या असं आपल्यालाही वाटत नाही. हा आमच्यावर अन्याय नाही का? तुम्ही सांगा. द पॉलिटिक्स अपवादात्मक वागेल अशी मी अपेक्षा करते. तुम्ही लाडक्या बहीण योजनेवर सातत्याने टीका करताय, काय कारण आहे? म्हणजे 1500 रुपये मिळते, चांगलंच आहे की? तुमच्या घरात तुमची बहीण आहे, तिचं MA वगैरे झालंय, BEd झालंय. तुमच्या MA BEd झालेल्या बहिणीला तुम्हाला नोकरी हवी आहे की 1500 हवी आहे? तुम्ही सांगा, काय हवंय तुम्हाला? अर्थात मी नोकरी प्रेफर करेल. संपलं. माझं एवढंच म्हणणं आहे. तुम्ही आम्हाला रोज ब्रेड देऊ नका ना, आमचं ब्रेड बटर कमवायचं स्किल द्या फक्त. आम्ही काय म्हणतोय, अहो ज्या राज्यामध्ये अंगणवाडी सेविका त्यांचा पगार मागतायत, आशा वर्कर पगार मागतायत, जिल्हा परिषदेच्या प्रायमरी हेल्थ सेंटरच्या बायका पगार मागतायत, विना अनुदानीच्या शिक्षिका पगार मागतायत, त्यांच्या कष्टाचे पैसे तुम्ही देत नाही राव. त्या आझाद मैदानावर गेलं तर पाय ठेवायला जागा नाही, एवढे आंदोलन करणाऱ्या मायमावले आहेत, त्यांचे कष्टाचे पैसे तुम्ही देत नाही. आणि तुम्हाला आली मताची कडकी म्हणून जर तुम्ही सांगताय बहीण माझी लाडकी, तर कसं काय चालेल बरं? आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही ही जी रेवडी इलेक्शनच्या आधी वाटायची, याच्या ऐवजी त्या नोकर भरत्या करून टाका, त्या सगळ्या लोकांचे पगार द्या. ते पगार का देत नाहीत? पैसे आहेत ना तुमच्याकडे, मग कष्टाच्या लोकांचे पगार का देत नाहीत? 1500 रुपयापेक्षा शाळांमध्ये मुलांची फीस किती आहे बरं? एक चांगली शाळा बघायची म्हटलं तर 1 ते 2 लाख रुपये फीस आहे. 2 लाख रुपये फीस गोरगरिबाला देणं होत नाही. एक काम करा ना, 2 लाख रुपये फीस का द्यावी लागते त्या शाळेला? तर त्या शाळेचा शैक्षणिक स्तर चांगला आहे. तुम्ही त्या शैक्षणिक स्तर आयदर जिल्हा परिषदांच्या शाळांचा शैक्षणिक स्तर वाढवा, तो वाढू शकेल. जिल्हा परिषदेचे शिक्षक गुणी आहेत, ते चांगले शिक्षक आहेत बिचारे, परंतु तुम्ही त्यांना इतकं वेगवेगळ्या कामांमध्ये गुंतवून ठेवलंय की त्यांनी त्यांची शैक्षणिक गुणवत्ता कधी दाखवायची हा प्रश्न आहे. सो जिल्हा परिषदांच्या शाळांना त्यांच्या शिक्षकांना त्यांचा गुणवत्ता स्तर त्यांचा वाढवण्याची संधी द्या, तो गुणवत्ता स्तर वाढवा. नाही जमत तर खाजगी शाळात या सगळ्या पोरांची फीस तुम्ही भरा, 1500 रुपये नका देऊ. या सगळ्या पोरांची शैक्षणिक शुल्क तुम्ही भरा, काय हरकत आहे? 1500ची रेवडी कुणाला दाखवताय? हे पण ते 1500 रुपये निराधार महिलांसाठी तरी महत्त्वाचे असतील, म्हणजे ज्यांना नोकरी मिळू शकत नाही. आपल्याकडे निराधार महिलांची स्कीम ऑलरेडी आहे, तुम्ही कोणती नवीन आणली त्याच्यामध्ये? नाही तरी तुम्ही फॉर्म भरून घेताना म्हणताय ना, ही स्कीम घेतली का, ती स्कीम घेतली का, ती स्कीम घेतली का, ती स्कीम घेतली का, आणि तिकडे सगळीकडे फुली असेल तर तुम्ही ह्या योजनेला राईट करताय ना. म्हणजे याचा अर्थ असा आहे की विधवा महिला, परित्यक्त्या, निराधार, अपंग यांच्या योजना ऑलरेडी आहेत आपल्याकडे. मग तुम्ही नवीन काय तीर मारला बरं? कुणाला वेड्यात काढता? आणि तिजोरीतला पैसा कसा आणि कुठे खर्चायचा याचा प्रश्न नाही विचारायचा तुम्हाला, सरकारला प्रश्न विचारला पाहिजे. एका योजनेसाठी जर 200 कोटी रुपये फक्त जाहिरातीसाठी तुम्ही देत असाल तर तुम्ही सर्वसामान्यांचं सरकार नाही, तुम्ही जाहिरातबाजांचं सरकार आहात, हे स्पष्ट आहे. तुमच्याबाबत असं म्हणजे तुम्ही पक्षप्रवेश केल्यानंतर 1 वर्ष झालं असेल, तेव्हा अशी टीका केली जात होती की तुमच्यामुळे अनेक महिला ठाकरे गटात ठाकरेंना सोडून गेल्या. नीलम गोरेंचं नाव जास्त चर्चेत होतं, काय सांगाल? नीलम गोरे या माझ्यामुळे नाही गेल्या हो, मी याच्यावर खूप वेळा बोलले. नीलम गोरे या बाई कमालीच्या स्वार्थी बाई आहे, हे ऑन रेकॉर्ड सांगते मी. नीलम गोरे यांच्या एवढी स्वार्थी, आत्मकेंद्री आणि विश्वासघातकी व्यक्ती माझ्या आयुष्यात बघितली नाही. कुठलीही गुणवत्ता नसताना ज्यांना पक्षाने 4 वेळा आमदारकी दिली,
त्या बाईंनी विश्वासघात करावा हे पचण्यासारखं नाही. एक दुसरं असं की नीलम गोरेंचं स्थान म्हणजे असून अडचण नसून खोळंबा होतं. असा काय पक्षाला फायदा होता बरं नीलम गोरेचा? काय नीलम गोरेंनी पक्षासाठी केलं? मी अनेक वेळा सांगितलं, त्या ज्या मॉडेल कॉलनीत राहतात तिथे एक शाखा उभी केली नाही का? एक नगरसेवक गेल्या 25 वर्षात त्यांनी निवडून आणू शकल्या नाहीत. काय काम केलं? नीलम गोरेंना त्यांची विधानसभेच्या उपसभापती पदाची चेअर वाचवायची होती. विधान परिषदेतला आमचा नंबर कमी झाला होता. तो नंबर सध्या त्यांच्याकडे होता शिंदेकडे. अजून नंबर 1 अजितदादांचा आला होता. अजितदादांना तिकडे निंबाळकरांना उपसभापती पदावर आणायचं होतं. आणि त्याच वेळेला नेमकं देवेंद्र फडणवीसांना हे नको होतं की बाबा दादांचा माणूस बसावा. त्यामुळे अजितदादांना विरोध करण्यासाठी फडणवीस एकनाथ शिंदे या दोघांची युती झाली आणि दोघांनी मिळून सांगितलं की बघा पटकन काय ते ठरवा. आणि असंही यांना यांची खुर्ची वाचवायचीच होती, त्या तिकडे आल्या. त्यामुळे त्यांनी ना शिंदे गटासाठी वर पण काही मेहरबानी केली नाही. नीलम गोरे यांनी शिंदे गटाची मदत केली नाही, मेहरबानी केली नाही. नीलम गोरे यांनी शिंदे गटाचा सुद्धा वापरच करून घेतला. कारण नीलम गोरेंचं अख्खं आयुष्य खुर्च्या उभवण्यामध्ये गेलेलं आहे. त्यामुळे एवढ्या स्वार्थी, मतलबी, आत्मकेंद्री आणि सोयीस्करवादाच्या धनी असणाऱ्या व्यक्तींबद्दल मी काय बोलावं? म्हणून त्या माझ्यामुळे, आणि जर त्या माझ्यामुळे गेल्या असतील जसं तुम्ही म्हणताय, तर मी म्हणेल की हा माझा विजय आहे. की किमान एवढ्या सत्तेची एक राट, काय म्हणता येईल, एक राट कातडी की काही झालं तरी परिणामच होत नाहीये, अशा व्यक्तीला माझ्यामुळे जर परिणाम झाला असेल तर चांगली गोष्ट आहे. पण तुम्ही जसं आता ठाकरे गटाची बाजू प्रभावीपणे मांडते तसंच त्याही अनेक वर्ष मांडत होत्या. काय मांडली प्रभावीपणे बाजू? काय प्रभावीपणे बाजू मांडली? त्या गेल्या अजून वर्ष नाही झालं त्याला. नेमकं ज्या काळामध्ये सगळी लोक आक्रमण करत होती, हल्ले करत होते, तेव्हा नीलम गोरे कुठे बोलत होत्या? काय सांगत होत्या नीलम गोरे? मी प्रोटोकॉलमध्ये आहे, मी उपसभापती आहे, मी बोलू शकत नाही, मी खुर्चीवर आहे. आता कशा बोलू शकतात बरं? बरं आता त्यांनी पण एक संस्कृती सुरू केली आहे, जी फडणवीसांनी संस्कृती केली ना ती त्यांनी पण केली आहे. की म्हणजे मी म्हटलं ना, नीलम गोरे इतक्या आत्मकेंद्रीय आहेत की त्या स्वतःची खुर्ची वाचवायला कुठल्याही स्तरावर जाऊ शकतात. तर त्यांनी एक शाउटिंग ब्रिगेड तयार करायला सुरुवात केली आहे. काही अशा चंगू-मंगू घेतल्या आहेत सोबत आणि त्या चंगू-मंगूंच्या तोंडून त्या वदवण्याचा प्रयत्न करतात. खैर, आय डोंट वॉन्ट टू गिव्ह एनी क्रिटिकली कमेंट ऑन इट. मगाशी तुम्ही एकदा सांगितलं की अनेकदा म्हणजे स्त्रियांवर ज्या राजकारणात आहेत त्यांच्या घरातल्या बायकांवर टीका केली म्हणून संजय राऊत पण चिडले असं तुम्ही मगाशी म्हणालात. एका गोष्टीकडे लक्ष वेधायचं आहे मला. देवेंद्र फडणवीस यांच्या अमृता फडणवीस त्यांच्यावरही पर्सनल लेवलला जाऊन टीका केली जाते. ज्यांनी केली असेल त्यांनी केली असेल. व्यक्तिशः मला जर म्हणाल तर त्यांचा उल्लेख मी कायम अत्यंत आदराने वहिनी असा केलाय. मी कधीही त्यांच्या करिअरची टिंगल उडवली नाही, कारण त्यांना त्यांचा चॉईस आहे. इव्हन मी आपल्याला सांगते, मी सांगोल्याला सभेला गेले होते आणि शहाजी बापूंबद्दल बोलत होते, तेव्हा शहाजी बापूंच्या पत्नीचा उल्लेख माझ्याकडून ऐका भाषणात की ती अत्यंत खानदानी माऊली आमची भावसे. मी कुठल्याही महिलेबद्दल इतक्या अशा म्हणजे लूज कमेंट करणाऱ्यांपैकी नाही. आणि माझ्या पक्षातल्या सुद्धा ज्या महिला आहेत त्या फार काळजीने बोलणाऱ्या आहेत. परंतु जेव्हा तुम्ही एखाद्याच्या अत्यंत वाईट पद्धतीने जाता त्यावेळेला ते एव्हरी ॲक्शन हॅज अ इक्वल रिॲक्शन असं होऊ शकेल. परंतु महिला म्हणून देवेंद्रजींच्या पत्नीला विशेषतः माझ्याकडून तरी, पक्षाची किती जोरदार भूमिका म्हणत असेल तरी मी त्याच्यावर बोलत नाही. मी अजून एक आपल्याला आठवण करून देते. फार एक वाईट उल्लेख कंबोजकडून झाला होता. खरं तर कंबोज या माणसाची राजकीय ऐपत काहीच नाहीये, त्याची आर्थिक ऐपत काही असेल आणि त्या आर्थिक ऐपत बनवण्यासाठी देवेंद्रजींनी भरपूर खर्चही केला असेल. देवेंद्रजींनी त्याला मधल्या एका प्रकारात क्लीन चिट पण दिली. पण राजकीय म्हणून त्या माणसाची अशी काहीच हेच नाहीये, काही पत्रासच नाहीये. पण अशाही लोकांनी बोलायचा प्रयत्न केला. मध्ये मध्ये तर उघडपणे मला धमक्या देत होते. कंबोजने धमकी दिली, बहुत जल्द हम सुषमा अंधारे का महुआ मोहित्रा करेंगे. मतलब क्या करेंगे? आणि वाटतं की अशा धमक्यांना मी भीक घालेल. मी वारंवार सांगते की मी सोशली करेक्ट राहणाऱ्यांपैकी आहे. अशी कधी वेळ माझ्यावर आली ना, काय निवडायचे दोन्हीतलं,
तर मी माझं समाजकारण निवडेल. माझ्यामध्ये आणि या सगळ्या भूमिका बदलणाऱ्या लोकांमध्ये फार फरक आहे. माझ्यासाठी माझं जे करिअर आहे, जे माझं प्रमुख जो काय म्हणता येईल आधार आहे, ते माझा शिक्षकी पेशा आहे. आणि माझा शिक्षकी पेशा माझ्यासाठी पुष्कळ आहे. माझ्या जगण्यासाठी पर्याप्त मला देऊ शकेल एवढं माझ्या शिक्षकी पेशामध्ये आहे. आणि मी स्वाभिमानाने जगू शकते. अगदीच काही अशी लोळीगोळी होत नाहीये. मी अत्यंत स्वाभिमानाने, अत्यंत ताठमानेने मी जगू शकते. इतकं छान माझं चालतं. तुम्ही स्त्रीवादी आहात. जेव्हा तुम्ही राजकारणात आलात, राजकीय पक्षात आलात, एक स्त्री म्हणून तुम्हाला कशी वागणूक मिळते आणि काय तुमची ऑब्झर्वेशन आहेत? स्त्रियांना काय महत्व आहे पक्षात, राजकारणात? इथे भारतीय राजकारणातलं महिलांचं स्थान फार अजूनही म्हणावं तितकं उंचावलेलं नाही. हे दुर्दैवाने नोंदवावं लागेल. कारण ज्या पद्धतीने सपोज सोनिया गांधीजींचा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसाला जेव्हा बालगर्ल डेचा हॅशटॅग भाजपच्या विकृत लोकांनी चालवला, त्यात भाजपचे अनेक नेते सुद्धा होते. तर हे त्रासदायक आहे की एका पक्षाच्या सुप्रीमो बद्दल काही गलिच्छ मानसिकतेने भाजपचे लोक लिहू शकतात. गौरी लंकेश यांची जेव्हा हत्या झाली त्यावेळेला विश्व हिंदू परिषदेचा एक जण ज्या पद्धतीने लिहितो की अच्छा हुआ बहुत बिलबिला रही थी, तर ही जी गलिच्छ आणि विकृतीची जी भाषा आहे, ही भाषा बघून त्रास होतो. अजूनही इथे महिलांचं स्थान म्हणावं तेवढं उंचावलेलं नाहीये. एकीकडे आपण उत्तर प्रदेश आणि त्या भागाला गायपट्टा आणि सनातन भाग म्हणतो, आणि आपण महाराष्ट्रातले म्हणजे फार पुढारलेले फुलेशाहू आंबेडकरांचे वगैरे लोक असं म्हणतो. आपण सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण फुलेशाहू आंबेडकरांचा धोशा 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 लावतो. परंतु गायपट्टा, सनातनी आणि कर्मठ असणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये 4 वेळा महिला मुख्यमंत्री होऊ शकते. किंबहुना देशातली पहिली महिला मुख्यमंत्री देण्याचा मान हा उत्तर प्रदेशला मिळतो. आणि महाराष्ट्रात मात्र आजतागायत महिला मुख्यमंत्री होत नाही. हा एकूण महिलांकडे बघण्याचा, सगळ्यात पक्षांबद्दल बोलते, हा दृष्टिकोन काय आहे ते दाखवणारं चित्र आहे. तिसरी गोष्ट अशी की अजूनही आपण इतके असे एका साचेबद्ध पद्धतीने विचार करणारे आहोत ना, की सपोज जेव्हा आपण नरेंद्र मोदींबद्दल बोलतो तर नरेंद्र मोदींबद्दल बोलताना सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील, तर विरोधक असं कधी बोलतात का की जशोदाबेन यांचे विभक्त पती नरेंद्र मोदी, असा उल्लेख अजिबात होत नाही. जशोदाबेन यांचे विभक्त पती नरेंद्र मोदी इकडे आले, तिकडे गेले, विभक्त पती, असा आपण कधीच उल्लेख करत नाही. पण तसे उल्लेख महिलांचे मात्र सातत्याने केले जातात. हा एकूण बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदलला पाहिजे. पुरुषांनी काय नेसावं, कसं दिसावं, कसं असावं, त्यांची केशभूषा, त्यांची वेशभूषा, यावर आपल्याकडे फार काही म्हणजे त्याच्याबद्दलचे असे काही विधिनिषेध असायचं काही कारणच नाही. शशी थरूरांची एकूण लाईफस्टाईल, तर त्यावर काही फार विधिनिषेध वाटत नाहीत. परंतु महिला म्हणून तिच्याबद्दलचे आपल्याकडे इतक्या टर्म्स अँड कंडिशन्स ठरवून गेलेल्या आहेत. तिने कोणत्या पोशाखात असलं पाहिजे, तिची केशभूषा कशी असली पाहिजे, तिने काय बोललं पाहिजे, किती बोललं पाहिजे. म्हणजे मला एक वाईट वाटतं की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले ना, तेव्हा त्यांच्या पत्नीने ढोल वाजवला. स्वाभाविक आहे, आपला नवरा मुख्यमंत्री झालाय, तो कोणत्या मार्गाने झाला, काय झाला, अलहिदा, तो एक वेगळा टीकेचा विषय होऊ शकतो, चिकित्सेचा, समीक्षेचा विषय होऊ शकतो. पण एक महिला म्हणून जर त्यांना असं वाटतं की माझा नवरा मुख्यमंत्री झालाय आणि आनंदात ती मायमाऊली ढोल वाजवते, तर याच्यावर वाईट कमेंट नाही आली पाहिजे. परंतु आत्ता अजित पवार गटात असणाऱ्या एका आमदाराने त्यावेळेला ट्विटरवरून अत्यंत वाईट कमेंट केली, आणि हे गलिच्छ आहे. हे गलिच्छ राजकारण थांबलं पाहिजे असं सातत्याने वाटतं. तुमच्या पक्षामध्ये तुम्हाला स्त्री म्हणून कसे अनुभव येतात, असे अनुभव येतात? आमच्या पक्षात ना, आमचा पक्ष खऱ्या अर्थाने स्त्रीप्रधान पक्ष आहे असं म्हटलं तरी चालेल. कारण तुम्ही बघा, मुंबईमधल्या मोस्ट ऑफ टाइम ज्या महापौर झाल्यात ना, त्या सगळ्या बायकाच झाल्या. आमच्याकडची महिला विंग ही जास्त ताकदवर आहे. आमच्यातल्या महिलांना बरोबरीने मतं मांडण्याचा अधिकार मिळतो, आणि आमच्या सगळ्या महिला या म्हणजे सक्षमीकरणाची उत्तम मिसाल म्हणजे शिवसेनेच्या महिला आहेत. आणि त्या मुंबईतल्या असो की गावखेड्यातल्या असो,
पण शिवसेनेच्या बायका म्हणजे सगळ्या अर्थाने कमालीच्या आक्रमक आहेत आणि त्या तशा असण्याला कारण वंदनीय बाळासाहेबांनी महिलांच्या संबंधाने पक्षात राखलेलं जे धोरण आहे ते फार महत्त्वाचं आहे की महिलेला सर्वार्थाने छत्रपती शिवरायांनी जे सांगितलेलं आहे त्या शिवरायांच्या दृष्टिकोनातून महिलेचा आदर सन्मान करणं जे वंदनीय बाळासाहेबांनी शिकवलं ते आमच्या पक्षामध्ये फार चांगल्या पद्धतीने पाळलं जातं. मला विचारधारेबद्दल प्रश्न विचारायचा आहे. तुमची विचारधारा कोणती, हिंदुत्व की सेक्युलरिझम? संविधानवादी. मला धर्मांच्या याच्यातच पडायचं नाहीये, मी कॉन्स्टिट्यूशनल मानणारी आहे. पण कॉन्स्टिट्यूशन सेक्युलर आहे. कॉन्स्टिट्यूशन सेक्युलर आहे की कॉन्स्टिट्यूशन धर्मांध आहे यापेक्षा कॉन्स्टिट्यूशनल ह्युमॅनिझम सांगणारा आहे, ते मानवतावादी आहे आणि ते माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. आत्ता या घडीला या देशामध्ये कोणत्या धर्माने कसे वागावे किंवा कोणत्या धर्माला किती अधिकार असावेत हे ठरवण्याचा जो सुप्रीमो अधिकार आहे तो कॉन्स्टिट्यूशनला आहे. आपल्याकडे लॉ इज द सुप्रीमो आहे आणि हा देश जो चालतो म्हणजे इथल्या राष्ट्रपतीलाही शपथ घ्यायची असते किंवा इथल्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचीही नेमणूक असते तर ती कॉन्स्टिट्यूशननुसार होते, राज्यघटनेनुसार होते. त्यामुळे मी कोण तर माझ्या ट्विटरच्या बायोमध्ये मी स्पष्ट म्हटलंय की बिलीव्ह इन कॉन्स्टिट्यूशनलिझम आणि ते डंके की चोट पर आहे. म्हणजे मी त्याच्यामध्ये असे काही आडपडदा ठेवण्यासारखं काहीच नाहीये. मला त्याच्यासाठी मी प्राऊड फील करते की मी कुठल्याही जाती धर्माच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून विचार करणं हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं आणि मी तो विचार करते. उद्धव ठाकरे यांची शिवसेना हिंदुत्ववादी आहे की संविधानवादी? उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही संविधानाला मानणाऱ्या हिंदुत्ववाद्यांची शिवसेना आहे. त्यांच्याकडची शिवसेना ही मनुवादाला मानणाऱ्या हिंदुत्ववाद्यांची नाहीये, संविधानाला मानणाऱ्या हिंदुत्ववाद्यांची. हे फार महत्त्वाचं आहे. तुम्ही एक आई पण आहात, राजकारणी आणि आई असणं कसं तुम्ही संतुलन कसं सांभाळता? फार म्हणजे काय म्हणतात, तुमची इच्छाशक्ती जर जबरदस्त असेल ना तर त्याचा काही फार मोठा परिणाम होतो असं वाटत नाही. मला जेवढा वेळ मी माझ्या घरी असते तेवढा मी शक्य तेवढा वेळ माझ्या लेकीसोबत देते. लेकीला हे कुठेही वाटता कामा नये की अचानक आई आपल्यापासून दूर जाते म्हणजे काय, अचानक दौऱ्यावर जाते तर तिला कळलं पाहिजे की माझा पोर्टफोलिओ काय आहे, माझं वर्क प्रोफाईल काय आहे. सो मी तिच्याशी फार चांगल्या लेवलला जाऊन डिस्कस करू शकते. म्हणजे आत्ता माझी लेक आता ती 2रीला आहे आणि ती आत्ता वाचते नेहरूंनी इंदिरा गांधींना लिहिलेली पत्र, इसापनीती, जातक कथा, बोधकथा, तेनालीरामन, अकबर बिरबल, सुधामूर्ती, हे सगळं तिचं आता वाचून झालंय. तिची अभिरुची कशी डेव्हलप करायची ते आपण आपल्यावर आहे, ते आपण करू शकतोय. आणि बाहेर असल्यावरही माझ्या कुठल्याही स्टेटमेंटने, माझ्या कुठल्याही ॲक्टने, माझ्या कुठल्याही निर्णय प्रक्रियेने आई म्हणून माझ्या लेकीला अजिबात ऑकवर्ड फील होणार नाही. भलेही ती आता असमंजस असेल, ती 7 वर्षांची आहे, पण जेव्हा कधी ती मोठी होईल आणि हा सगळा कंटेंट जो पब्लिक डोमेन मधला आहे तो पब्लिक डोमेनचा कंटेंट ती बघेल तेव्हा तिला तो प्रत्येक ॲक्ट, ती प्रत्येक स्टेटमेंट बघून तिला प्राऊडच वाटलं पाहिजे की ही माझी आई आहे. तुला कुठेही ऑकवर्ड नाही वाटलं पाहिजे. आणि सेम याच गोष्टीवर मी जेव्हा विचार करते मला सतत असं वाटतं की याचा विचार भाजपच्या बायका का करत नसतील. की आत्ता ज्या पद्धतीने कोर्टाने झापलं चित्रा वाघांना की काय म्हणजे कुटुंबातली लोक कसा विचार करतील. तर मला वाटतं की मी निश्चितपणे जेवढी माझ्यावर पक्षाची जबाबदारी तेवढी माझ्या कुटुंबाची जबाबदारी आहे. मी माझ्या कुटुंबाला न्याय देऊ शकले तर मी समाजाला न्याय देऊ शकणार आहे, तर पक्षाला देऊ शकणार आहे. कारण माझं कुटुंब सुद्धा समाजाचा एक भाग आहे. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय होईल असं काही वागायचा प्रश्नच येत नाही. मुलीला वेळ देता येत नाही म्हणून कधी वाईट वाटतं? बऱ्याचदा होतं असं. विशेषतः या 2 वर्षात 2ही वेळेला मी तिच्या वाढदिवसाला वेळ अजिबातच देऊ शकले नाही. पहिल्या वेळेला महाप्रबोधन यात्रा होती, दुसऱ्या वाढदिवसाला मी मुक्त संवादामध्ये होते. पण मग अशा वेळेला ना मला शिवसैनिकांचा फार मोठा आधार मिळतो की मी नसले तरी इथले सगळे शिवसैनिक तिची ज्या पद्धतीने काळजी घेतात. या वाढदिवसालाही आणि मागच्या वेळेलाही आमचे उपशहर प्रमुख आनंद गोयल जे असतील किंवा इथले सगळेच पदाधिकारी असतील, रघुनाथ कुचिक असतील, हे सगळे पदाधिकारी, सचिन भाऊ आहेर आहेत, हे सगळे पदाधिकारी इथे पुण्यात असताना ज्या पद्धतीने काळजी घेतात किंवा ती कधी बीडकडे असेल तर तिकडचे सगळे पदाधिकारी काळजी घेतात. ही एका अर्थाने एक वॉर्म फिलिंग देणारी, एक उबदारपणा आणणारी गोष्ट आहे.
की आपला पक्ष कुटुंबासारखीच आपली काळजी घेतो. तुम्ही एक कवयित्री आहात. कविता लिहायला वेळ मिळतो राजकारणात आल्यापासून? ऑनेस्टली आत्ता नाही मिळत मला एवढा वेळ. आत्ता माझा वाचनाचा पण स्पीड फार कमी झालाय. म्हणजे मी आता खूप पुस्तकं आणली आहेत, सगळीकडे डंप केली आहेत, पण अजून वाचायला तितकंसं स्पीड होत नाहीये. पण जमेल तेवढी मी प्रवासात पुस्तकं वाचते. पण माझं जे वाचन आहे ते कथा कादंबऱ्या मी वाचत नाही. माझं वाचन थोडंसं वैचारिक पातळीचं आहे. मला पॉलिटिकल थिअरीज वाचायला आवडतात. मी इंटरनॅशनल रिलेशनवर जास्त वाचते. मला फॉरेन पॉलिसीज वाचायला आवडतात. या सगळ्या अनुषंगाने फॉरेन पॉलिसीज आणि इंटरनॅशनल रिलेशनच्या अनुषंगाने विथ स्पेशल रेफरन्स टू इंडिया अँड स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र, अजून काय आपल्याला महाराष्ट्राच्या बेटरमेंटसाठी नवं मांडता येऊ शकेल का? जर भविष्यात कधी आपल्याला अशी संधी मिळाली की आपण काही करू शकू, तर त्यावेळेला आपण काय करू? तर त्यावेळेला जे बेस्टेस्ट असेल ते मला माझ्या राज्यासाठी देता येईल का, करता येईल का, असं काही वाचायला मला निश्चित आवडतं आणि मी ते वाचते. मराठी की इंग्लिश, काय जास्त वाचता? मी दोन्ही वाचते. मराठी जास्त वाचते मी, इंग्रजी कमी वाचते. पण फॉरेन पॉलिसी आणि इंटरनॅशनल रिलेशनचा जो भाग आहे तो सगळा इंग्लिशमध्येच आहे. त्यामुळे तसंही वाचन येतं. पण फेमिनिस्ट रायटिंगच्या संदर्भाने जर बघितलं तर मराठी वाचते. मी सगळे धर्मग्रंथ वाचते. सगळ्या धर्मग्रंथाचं वाचन आवडतं मला. म्हणजे मी आता हे तुम्ही बघू शकाल की इकडे भगवद्गीता आहे किंवा इकडे कुराणचे काही तुम्हाला खंड दिसतील, तर मी कुराणही वाचते. मला असं वाटतंय की कुठलाच जगातला धर्म तुम्हाला वाईट शिकवत नाही. धर्म आणि धर्मात सर्वसामान्य माणसं यांच्यामध्ये असणारे जे मीडिएटर आहेत ना, ते त्याचा अर्थ खराब करून टाकतात आणि तिथे खरा प्रॉब्लेम होतो. सो ते सगळं वाचायला काही हरकत नाही. जे जे म्हणून चांगलं आहे, जिथून जिथून ते मिळू शकतं ते ते आपण घ्यावं आणि ते ते नुसतं घेऊ नये, तर ते माझ्या लेखीपर्यंत सुद्धा पोचलं पाहिजे. लव्ह ऑल अँड फॉरगिव्ह ऑल हा मंत्र माझ्या लेखीमध्ये सुद्धा झिरपला पाहिजे असं मला सातत्याने वाटतं. कारण बदला घेणे हे फार सोपं आहे, माफ करणे हे सगळ्यात जास्त अवघड आहे आणि मला वाटतं की मला माफ करता आलं पाहिजे. पुस्तकांच्या अनुषंगाने प्रश्न विचारायचा, कोणकोणते लेखक आवडतात, विचारवंत लेखक? मी ओरिजिनल जास्त वाचनावर माझा भर असतो. म्हणजे उदाहरणार्थ बाबासाहेब आंबेडकरांच्यावर काय पुस्तकं आली आहेत यापेक्षा बाबासाहेबच काय लिहितात हे वाचणं, किंवा नेहरूंवर पुस्तकं येण्यापेक्षा नेहरू काय लिहितात हे वाचणं जास्त महत्त्वाचं. त्याच पद्धतीने मग अल्बर्ट शॉयझर असेल किंवा मॅक्झिम गोर्की असेल किंवा मार्क्सची पुस्तकं असेल, रुसो असेल, हॉब्ज असेल, लॉक असेल, मार्टिन कापलान असेल, किंवा जॉन स्टुअर्ट मिल असेल, तर हे हे जे आहे हे वाचायला आवडतं. फिलॉसॉफी म्हणून मला काही काही ठिकाणी ओशो अप्लाय करायला आवडतो. मराठीतले कोणते लेखक आवडतात? मराठीत मी बऱ्यापैकी म्हणजे अगदी जो सुरुवातीचा काळ होता तो जरा खांडेकरांनी वगैरे झपाटलेला होता. म्हणजे अमृतवेल असेल, दोन ध्रुव असेल, या सगळ्या अशा काही कादंबऱ्या होत्या, ययाती वगैरे. तर तो मला वाटतं की प्रत्येक मराठी माणसाचा जो महाविद्यालयीन काळ आहे तो काळ हा पु ल आणि खांडेकरांकडून जातो. तो त्या पद्धतीने ते वाचन. पण त्यातली त्यात मला ज्या स्त्रीवादी लेखिका आहेत, तारा भवाळकर असतील किंवा रजनी पाटील असतील, तर यांचं लेखन जास्त आवडतं. मी ते वाचते आवर्जून. तारा भवाळकरांची सगळी पुस्तकं स्त्रीवादावरची ती फार सुंदर आहेत. आत्मचरित्रांमध्ये सुद्धा अमृता प्रीतम असेल किंवा मेघना पेठे असेल किंवा माधवी देसाईंचं आत्मचरित्र असेल, बहुतांश सगळी ही आत्मचरित्र ही फार चांगल्या पद्धतीची. बाबूराव बागुलांच्या कथा फार विशेष. आणि यातलं पुन्हा अजून महत्त्वाचं एक नाव, जे वैचारिक मधलं नाव महत्त्वाचं आहे, ते म्हणजे आह साळुंखे साहेब आणि रावसाहेब कसबे. सो आह साळुंखे साहेबांची सगळी पुस्तकं, म्हणजे अगदी त्यांनी चारवाक आणि आस्तिक शिरोमणीपासूनची ती पुस्तकं निश्चितपणे स्वतःचं व्यक्तित्व सुधारायला वाव देणारी पुस्तक आहे. तुम्ही आस्तिक आहात की नास्तिक? मी आस्तिक आहे. माझी जगण्यावर प्रचंड श्रद्धा आहे. माझी इथल्या असणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर प्रचंड श्रद्धा आहे. हा माझ्याबद्दलचा एक अत्यंत काय म्हणता येईल तुमच्या फडणवीसांच्या भाषेत फेक नरेटिव्ह आहे की मी नास्तिक वगैरे. मी आस्तिक आहे, मी श्रद्धाळू आहे. देवावरही श्रद्धा आहे? माझी कर्मकांडावर अजिबात श्रद्धा नाही. अंगात येणे, अंगारे, धुपारे,
करणी, भानामती, जादूटोना, चमत्कार, अवतार यावर माझा अजिबात विश्वास नाहीये. परंतु एक सुपर नॅचरल पॉवर आहे, यावर नक्की मी विश्वास ठेवणाऱ्यांपैकी आहे. आणि ज्याची त्या सुपर नॅचरल पॉवरवर विश्वास असतो ना, तो योग्य काय, अयोग्य काय, अयोग्य गोष्टी करताना तो घाबरतो. तो घाबरतो. कुणाला घाबरतो? तो ज्याला कुणाला घाबरतो, ते जे कुणी जे आहे ना, तेच अस्तिक असणं आहे, असं मला वाटतं. मॅडम खूप खूप धन्यवाद. अनेक मुद्दे तुम्ही स्पष्ट केले, तुमची भूमिका स्पष्ट केली, अनेक वेगवेगळ्या विषयांवर चौफेर भाष्य केलं. खूप खूप धन्यवाद. आपण पुन्हा भेटू. तुर्तास इथेच थांबू. धन्यवाद. थँक्यू सो मच.